विश्वस्वास्थ्यं भवतु। ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त। प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती या त्रासाने त्रासलेला असतो। त्याची लक्षणं काय? तर तोंड येणं, आंबट किंवा करपट ढेकर येणं, उलटी, मळमळ होणे, डोकं दुखणं, डोळ्यातून आग होणे, त्याचप्रमाणे जुलाब होणे या प्रकारची लक्षणं दिसतात। त्याची कारणं काय? तर आंबट, मसाले, तिखट पदार्थ जास्त खाणे, अतिजागरण करणे किंवा झोप व्यवस्थित न होणे, तसेच रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभ हे सुद्धा याचं महत्त्वाचं कारण आहे। त्याच प्रकारे सकाळी उठल्या उठल्या अति जास्त पाणी घेणे, अति अंबुपान हे ॲसिडिटीसाठी एक महत्त्वाचं कारण ठरतं। कारण सकाळी सकाळी अति पाणी पिल्यामुळे अग्नी मंद होतो व ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो। बऱ्याच जणांना सकाळी उठलं की चहापोळी किंवा चहा बिस्किट खाण्याची सवय असते, पण हे विरुद्धान्न आहे व त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो। यासाठी निदान परिवर्जनम म्हणजे ही जी काही कारणं आहेत तिचा त्याग करणे हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे। आयुर्वेदात एक सुंदर उदाहरण दिलं आहे। ज्याप्रमाणे एखाद्या स्वच्छ वस्त्राला रंग दिला तर तो वस्त्र जितकं खुलून दिसेल तितकं वस्त्र कदाचित जे मळकट आहे व त्याला रंग दिला तर तो खुलून दिसणार नाही। त्याचप्रमाणे शरीरात जर दोष प्रकोप असेल व त्यावर फक्त आपण अँटाॲसिड किंवा पित्तशामक औषधं घेतली तर ते तेवढ्यापुरती बरं वाटेल। पण जर ॲसिडिटी हा त्रास पूर्णपणे घालवायचा असेल तर त्यासाठी पंचकर्मातील वमन आणि विरेचन हे कर्म केले जावे। नाभीच्या वरील पित्ताचा दोष प्रकोप नाहीसा करण्यासाठी वमन सांगितलं आहे, जे वसंत ऋतूमध्ये केलं जातं, व नाभीखालील पित्ताचं निर्हरण करण्यासाठी विरेचन केलं जावं। सकाळी चहाऐवजी कोकम सरबत किंवा लिंबू सरबत, आवळा स्वरस, त्याचप्रमाणे काळे मनुके रात्री भिजवत ठेवून 1 ग्लास पाण्यामध्ये सकाळी ते पाणी व काळे मनुके खाल्ल्या जावे। त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांचा काढासुद्धा उत्तम पित्तशामक ठरतो। ॲसिडिटीमुळे अल्सरचा त्रास होतो व ह्या जखमा भरून काढण्यासाठी शुद्ध गाईचे तूप रोज रात्री झोपताना 2 चमचे गरम पाण्यामध्ये घ्यावं, ज्यामुळे हे जे अल्सर झाले ते हील होतील। धणे, बडीशेप व खडीसाखर समप्रमाणात घेऊन याची पावडर तयार करायची व 2 चमचे 1 ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजवत ठेवून हे पाणी सकाळी उपाशीपोटी घ्यावं। यामुळे पित्ताचा त्रास उत्तमरित्या कमी झालेला जाणवेल। आहारामध्ये मुगाच्या डाळीचा समावेश करावा। मुगाचं वरण भाकर, त्याचप्रमाणे मुगाचं सूप, मुगाची खिचडी याचा आहारामध्ये समावेश केल्यास पित्ताचा त्रास कमी झालेला जाणवेल। या आणि अशाच सहज सोपा आयुर्वेद समजून घेण्यासाठी आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की पुढे तुम्हाला आणखीन कुठल्या गोष्टींसाठी ऐकायला आवडेल। धन्यवाद।